कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा चला जाऊ पाहू डोळा चला जाऊ पाहू डोळा कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा पाहू डोळा चला जाऊ पाहू डोळा कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा चला जाऊ पाहू डोळा चला जाऊ पाहू डोळा
पंढरी ये सन्निध पंढरी ये पिक पिकले घुमरी अवघी मातरी पंढरी अवघी मातरी पंढरी अवघी मातरी पंढरी प्रेम न समाये अंबरी प्रेम न समाये अंबरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ घरोघरी सुकाळ पिक पिकले घुमरी अवघी प्रेम न समाये अंबरी प्रेम न समाये अंबरी घरोघरी सुकाळ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरीये पिक पिकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धींचा दाता तो सर्वथा नुपेक्षी पिक पिकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेल्या अभंगाचं निरूपण करीत असताना आज आपणा सर्वांच्या भाग्यानं कार्तिकीचा अलौकिक सोहळा त्या सोहळ्याचा एक पर्वकाळ आपल्या जीवनात येतो आहे म्हणून या क्रमाच्या अभंगात बदल करून हा एक नवीन अभंग निवडला गेला त्याचं कारणच असं अशा प्रकारचं आहे की ही तुकाराम महाराजांच्या अभंगाची ही अभंग संकीर्तन माला जी सुरू झाली आहे ती आषाढीच्या सोहळ्यापासून सुरू झाली आषाढीच्या अगोदरपासून वारी सुरू होते ती आपण मानसवारी हे त्याला नाव दिलं होतं आपल्याला आठवत असेल तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 4.5 महिने होत आले आणि आषाढीनंतर चातुर्मास्यात सगळीकडे कार्यक्रम चालतात पंढरपुरात चालतात त्यानिमित्तानं काही चिंतन असावं या दृष्टीने ही संकल्पना आहे
तर आषाढी कार्तिकी नंतरचा आषाढी वारी नंतरचा सोहळा कार्तिकी सोहळा असतो. आणि या महाराष्ट्राला किंवा वारकरी संप्रदायाला ही एक मोठी 4 महिन्याची 4.5 महिन्याची पर्वणी असते, अशी गोष्ट आहे, पर्वणी असते. तेव्हा या दृष्टीनं कार्तिकीचा हा अलौकिक सोहळा आपल्याला यावेळेलाही असंच त्या ठिकाणी बंदी, लॉकडाऊन वगैरे अशा प्रकारचं सगळं असल्यामुळे हा कार्तिकीचा सोहळा पण आपल्याला मनानंच करायचा आहे, आपल्याला भावनेनंच करायचा आहे, आपल्याला संकल्पनेनं त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचं फळ आपल्या पदरात निश्चित पडेल आपल्या श्रद्धेप्रमाणे, यात काही शंका अशा प्रकारची नाही. हा करीत असताना कार्तिकीचा सोहळा किती अलौकिक असतो, मनुष्याला ही केवढी मोठी पर्वणी असते, ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या आणि या विचारधारेतून आपल्याकडे आज आपल्याला भेटायला ही विचारधारा आपल्याकडे येत आहे. गंमत एक काय आहे की मनुष्य जीवन म्हटलं की त्या मनुष्य जीवनाला आपली एक ठराविक चाकोरी आहे. जन्मापासून मरेपर्यंत नेहमी आपण सांगत असतो, पण थोडासा बदल करणं आवश्यक आहे. ते यामुळं जसं आपल्याला या कोरोनानं बदल करायला शिकवला की काय एकमेकापासून 2 गज दूर राहा, एकमेकाच्या संपर्कात येऊ नका, आणि एकमेकाच्या संपर्कात येणं हे आपल्याला जीवनाला धोका आहे. ही गोष्ट शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी, संतांनी सांगून ठेवली आपल्याला. किती नात्यातला, किती जवळचा, कितीही प्रेमातली व्यक्ती असो, पण एकदा त्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की सगळ्यांचा त्याचा संपर्क सुटून जातो. इतकी शोकांतिका होते, तो गेल्यावर सुद्धा दुसऱ्याला जवळ जाता येत नाही. ही गोष्ट आहे. याचा अर्थच असा आहे की संसाराचं मूळ असलेलं जे मनुष्य शरीर आहे, एका दृष्टीनं खूप चांगलं आहे, एका दृष्टीने चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषवले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, इतकं चांगलं आहे. पण एकीकडे हे शरीर असं आहे की या शरीराचा आणि कोणत्याही मनुष्य शरीराने संपर्क करायचा नाही, असं शास्त्रकार सांगतात. व्यवस्थित म्हणजे त्याच्या व्यवस्थेतच राहायचं, शरीराचा स्पर्श करायचाच नाही. एखाद्याच्या पायाला दुसरा आपल्या हाताने भावनेनं नमस्कारासारखा स्पर्श असा थोडासा करू शकतो, बाकी स्पर्श नाही सांगितला. त्याचं कारण आहे की प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची शरीरयष्टी, प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि याचा संसर्ग झाला तर या कोरोनाचा संसर्ग आपल्याला कळतो, काय झाला, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्याचा अंतिम परिणाम काय होतो. पण शास्त्रकारांनी इतकं सूक्ष्मता सांगितली आहे की आपल्याला ते लक्षात येत नाही. पण संसर्ग अशा प्रकारचा सांगितला नाही, हीच गोष्ट आहे. कुणीच कुणाचा करायचं नाही, नेहमीच हे असं बघायचं. अपवाद म्हणून 2 प्रकार आहेत. काय? पती पत्नींचा आणि आईचा आणि छोट्या मुलाचा, एवढे 2च आहेत अशी गोष्ट आहे. तर जगामध्ये एक साधक गोष्ट आहे आणि एक बाधक आहे. तर साधक गोष्ट त्याला संस्कार म्हणतात आणि बाधक गोष्ट त्याला संसर्ग म्हणतात. संसर्ग आणि संस्कार 2 शब्द आहेत आपले. तर संस्कार हाही करावा लागतो. संस्कारातही संपर्क आहे आणि संसर्गातही संपर्क आहे, पण संस्काराचा संपर्क हा विधायक आहे, उपयोगाचा आहे आणि यातला नाही. तर पती पत्नीचा संसर्ग का ग्राह्य आहे, तर त्याचं कारण विवाह नावाच्या संस्कारातला तो एक भाग आहे. म्हणून विवाह नावाचा संस्कार जो असतो प्रजननासाठी, तर त्या संस्कारातला तो संसर्ग अशा प्रकारचा आहे. आणि गर्भाधानाच्या संस्कारातून आई मुलाचा संपर्क येतो.
ते सक्षम होईपर्यंत, त्याला खायला प्यायला येईपर्यंत आईनं त्याला सांभाळायचं असतं, खांद्यावर खेळवायचं असतं, स्तनपान करायचं असतं, सगळं असायचं. म्हणून विवाहाच्या संस्कारामुळे पतीपत्नींचा संबंध मर्यादित आणि गर्भाधानाच्या संस्कारापासून मुलाचा एवढे 2 अपवाद जर सोडले तर शरीराचा संपर्क कुणाचाच कुणाशी नसावा असं शास्त्रकाराचं मत आहे, शास्त्रकारांचं. आणि हे सगळ्यांना आता कोरोनानं स्पष्ट करून दाखवलेलं आहे. मला याकरता बोलायचं आहे, याच्या पुढे जाऊन बोलायचं आहे, याच्यापेक्षा सूक्ष्म बोलायचं आहे की जसा दुसऱ्या व्यक्तीशी आपला संसर्ग नसावा, त्यांचा आपल्याशी आपल्याशी त्याच्यातून आपण वेगळं राहतो, त्याप्रमाणे आपणच आपल्यातून वेगळं राहायला शिकावं, हे शास्त्र मत आहे. आपणच आपल्यातून वेगळं राहायचं म्हणजे काय करायचं? आपणच आपला संपर्क कमी 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 करीत 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 पूर्ण सोडून जायचा. आपल्याशी इतका संपर्क आहे, शरीर आणि मी, एक शरीर आहे बाहेर आणि आत त्या शरीरात राहणारा शरीरी आहे. तर तो शरीराच्या संबंधानं बोलतो, पण हळूहळू त्याला या शरीरातून निघून जावं लागतं. म्हणून म्हणतात बाबाजी आत्ता होते ना आत्ता गेले. कुठे गेले, काय झालं? ते जावंच लागतं, शरीर सोडून जावं लागतं. अगदी मेल्यावर नाही, रोज जावं लागतं. झोपेच्या वेळेस आपण शरीराला सोडून जात असतो, कळत नाही. स्वप्नाच्या वेळेला शरीर सोडून जातो, कळत नाही. आणि मरणाच्या वेळेसही मृत्यूवर अत्यंत विस्मृती असं म्हणतात, तेव्हा शरीर सोडून जावं लागतं. तर त्या शरीराचा आणि आतल्या सूक्ष्म शरीराचा म्हणजे आपला, ज्याला मी असं म्हणतो, माझं मन, माझी बुद्धी असं, तर या दोन्हींचा संपर्क आहे. आणि दोन्हींचा संपर्क असल्यामुळे या शरीराच्या संबंधानं जीवाला दुःख येतं. आणि ते दुःख नाहीसं करण्याकरता शरीराचा, जीवानं किंवा मनानं शरीराचा संपर्क कमी 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 करीत सोडण्याचा अभ्यास, हा अभ्यास सांगणारी तुकाराम महाराजांची आजची विचारधारा आहे, अशी गोष्ट आहे. तर हा शरीराचा संबंध कमी करण्याकरता काय करावं लागतं? तर त्याला 2 गोष्टी आहेत. एक अंतःकरण आणि एक वातावरण. एक अंतःकरण हे त्याला उपाय आहे आणि एक वातावरण उपाय. अंतःकरण आहेच आहे, पण ते बदलायचं आहे, त्याच्यात थोडा बदल करायचा की हे आपलं नाही, शरीर माझं नाही आहे, तर परमात्मा माझा आहे असं त्यांनी मानायचं. हे अंतःकरणात संस्करणाच्या दृष्टीनं, अंतःकरण संस्करणाच्या दृष्टीनं हे करायचं आहे की शरीर माझं नाही आता. हां, शरीर माझं नाही, मग कोण? तर परमात्मा माझा आहे. पण आपण सगळं शरीरात राहतो आणि जगातच राहतो. शरीरात सगळे असेच लोक राहणारे आहेत, आपल्यासारखेच लोक सगळे आहेत. हा बदल व्हायचा कसा? तर याकरता एक वातावरण निर्माण करावं लागतं. ते वातावरण म्हणजे संस्करण आहे. आणि या शरीराचा संपर्क कमी करणं म्हणजे याचं आणि त्या ठिकाणी विस्मरण करण्याचा प्रयत्न आहे. तर वातावरण बदललं की माणसाला विस्मरण होतं. वातावरण बदललं की विस्मरण होतं. म्हणून मनुष्याला आपलं वातावरण बदलविण्यासाठी भगवंत आणि ऋषीमुनी किंवा संत या सगळ्यांनी विचार करून आणि एक उपाय शोधून काढला. आणि ते वातावरण बदलण्याचं लोकांना देण्याकरता परमात्मा वैकुंठाहून पंढरपूरला आला. आणि संतांनी जिथे असतील तिथे येऊन लोकांना प्रयत्न करून तिथे एक जबरदस्त अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं की तिथे गेल्यानंतर खळ माणूस, दुष्ट माणूस असला तरी त्याचा दुष्टपणा जातो आणि तो आनंदानं, प्रेमानं कीर्तनाच्या रंगात नाचायला लागतो. ही क्रांती घडते, हा एक इतिहास घडतो. हे एक इतिहास अशा प्रकारचा घडतो. आणि त्या वातावरणात जाण्याकरता आणि आषाढी, कार्तिकी या वाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. आषाढीची एक 20-22 दिवसाची वारी आहे. कार्तिकीची एक 5-6 दिवसाची वारी आहे. आळंदीची एक 5-6 दिवसाची वारी आहे. पैठणची एक 5-6 दिवसाची वारी आहे.
सगळ्या वाऱ्या जर आपण केल्या तर एक महिना, सव्वा महिना, दीड महिना आपल्याला मिळतो. महिना दीड महिना मिळतो. आणि हा महिना दीड महिना आपल्या वर्षाचा एक 10वा हिस्सा आहे. लक्षात ठेवा, 10वा हिस्सा आहे. आपल्याला जर आपला पैसा कायम टिकवायचा असला तर आपल्या पैशाचा 10वा हिस्सा आपल्याला दान करायचं शास्त्राने सांगितलं आहे. त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा काळ आणि आपल्या मरणाचा काळ आणि आपल्या मरणोत्तर काळ, हे 3 काळ सुखानं जाण्यासाठी आपल्या आयुष्यातला 10वा हिस्सा आपण या वातावरणात घालवावा, हे शास्त्रकार आपल्याला सांगतात. म्हणून प्रत्येकानं महिना, सव्वा महिना असं थोडंसं घर सोडण्याचा प्रयत्न करून, परिवारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करून, एकांतात घालवण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचा करावा. आणि हे करवण्याकरता ह्या वारी, कार्तिकी वारी, आषाढी वारी, मानसवारी, हे सगळं अशा प्रकारचं आहे. आणि अशा प्रकारे या आषाढीपासून कार्तिकीपर्यंत चातुर्मासातले लोक तिथे राहतात. इथले लोक नाना प्रकारचे नियम करतात, भगवंताची सेवा पूजा करतात. आणि या चातुर्मास्याची समाप्ती म्हणून हा कार्तिकीचा सोहळा अतिशय अलौकिक असतो, फारच अलौकिक असतो. तर आपण आज सगळे मिळून नेहमीचे अभंग आपण थोडेसे थांबवून या अभंगाची योजना केली तर तुकाराम महाराजांनी सगळा विचार करून पंढरीला उभ्या राहिलेल्या पांडुरंगाच्या भोवती सर्व संतांनी भजन कीर्तनाचा कल्लोळ करून इतका अलौकिक सोहळा निर्माण केलेला असतो. आणि तो यावर्षी नाही या संकटामुळे, परंतु दरवर्षी असतो. ती किती अलौकिक असतो तर एकदा कार्तिकीचा सोहळा झाल्यावर आम्ही पुढच्या कार्तिकीपर्यंत त्या सोहळ्याची वाट पाहत राहतो. त्याच्या टॉनिकवर आम्ही जगतो, अशी गोष्ट आहे. म्हणून हा कार्तिकीचा सोहळा आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात या पार्श्वभूमीतून आणि या अभंगातून, काय? कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी. कार्तिकीचा सोहळा आपण जाऊन पाहू. दरवेळेस आम्ही जातो. आषाढीच्या वेळेस जरा दलदल असते सगळी, कुठेतरी पाऊस असतो. पाऊस नाही पडला तर लोक हवालदिल झालेले असतात आणि पडून गेलात लोक कामाला गुंतलेले असतात. आणि आले तर सगळीकडे चिखल वगैरे असतो, असं काहीतरी असतं. म्हणजे आषाढीचं वातावरण सुंदर असंच कार्तिकीसारखंच, पण त्या वातावरणात आणि निसर्ग आपल्याला इतका साथ देत नसल्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. मठात कुठेतरी बंद याच्यात कीर्तनं करावी लागतात, कधी काय करावं लागतं. पण कार्तिकीचा सोहळा मात्र त्याच्यापेक्षा अलौकिक असतो. कार्तिकी सोहळ्यात कानडी लोक खूप येतात, खूप भरणं असतो त्यांचा, गर्दी खूप असते. आणि वाळवंट मोकळं असतं, स्वच्छ असतं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, अशा प्रकारचं असतं भजन कीर्तन करायला. आणि विस्तीर्ण असतं, खूप मोठे मोठे फड तिथे लागतात. कीर्तनाला जावं लागतं आणि चांगल्या कीर्तनकारांची कीर्तनं स्टँडर्ड प्रकारची, चांगल्या प्रकारची असतात. इकडून 100-200, इकडून 100-200 असे एवढे टाळकरी उभे असतात. सगळे टाळ आणि सगळ्यांचं म्हणणं एका सुरात, एका तालात, एका लयीत असतं. 6 किंवा 8 मृदंग लागलेले असतात, इकडून 4 तिकडून 4. त्या मृदंगाचे बोल पण सारखे वाजतात. आणि त्या वातावरणामुळे एक असं निर्माण होतं, आपण जर भगवंताचा रास ऐकला असेल तर त्या रासाचं जे वर्णन आहे ना, त्याचीच प्रतिकृती आता अशा प्रकारची येते. आणि अशा प्रकारे मग हे भजन अभंग वगैरे म्हणताना त्या कीर्तनाचा थाट असतो. मग ते सगळे नाचतात. ते चांगल्या प्रकारचे जे नृत्य आहेत, नृत्य वगैरे आहे, भरत नृत्य ज्याला म्हणतात, भरत मुनींनी केलेलं, ते सगळं त्यात अशा प्रकारचं असतं. त्याच्यात चाली, खेळणं वगैरे वगैरे सगळं असतं. म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतं. एकीकडे धो चंद्रभागा स्वच्छ पाण्यानं वाहत असते, विस्तीर्ण वाळवंट अशा प्रकारचं असतं. संध्याकाळची वेळ असते,
तिरपं ऊन अशा प्रकारचं येत असतं सगळ्या झाडावर वगैरे सगळीकडे, आणि टाळकरी नाचत असतात, आणि मधनं अशा प्रकारचं सुंदर विवेचन अशा प्रकारचं चाललं असतं. मध्ये भजनाचा थाट येऊन सगळे नाचायला पण लागतात, आणि मनुष्य देहभान विसरून जातो. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा प्रकारचं प्रत्येकाला असा अनुभव येतो की आपण आता मृत्यू लोकातच नाही, आपण वैकुंठातच आहोत, असं अशा प्रकारचं होतं. त्याला मनुष्य लाचावतो. आणि या वातावरणात मनुष्य गेला की मनुष्य आपलं शरीर, आपल्याला फराळाला जेवायला मिळालं का नाही, घरी काय चाललं असेल, बायको काय करत असेल, मुलं काय करीत असतील, या सगळ्या आठवणी तो विसरून जातो. आणि या सगळ्या सोहळ्याचा, या कार्तिकी सोहळ्याचा मी त्यातला थोडा भाग तुम्हाला सांगितला आहे. तुकाराम महाराजांनी या वर्णनात त्याचे सगळ्या पैलू घेतलेले आहेत. 8 कडव्याचा अभंग आहे. आपण 3 दिवसात त्याचं चिंतन करणार आहोत. दशमी, एकादशी, द्वादशी, आज, उद्या, परवा. तर मनुष्याच्या आठवणी विसरतात आणि मनुष्याच्या अंतःकरणावर तो एक ठसा उमटतो. कशाचा? त्या वातावरणाचा ठसा उमटतो. ते ठसा उमटवून जातं अशी गोष्ट आहे. एखाद्या चटईवर जर तुम्ही थोडा वेळ झोपलात तर तुमच्या पाठीवर, अंगावर जे अंग टेकलं आहे त्याच्यावर त्या चटईच्या ते डिझाईन उमटतं, आणि एकदा उमटल्यावर ते तास 2 तास तसंच राहतं. लोक म्हणतात, हे काय झालं हो आज, तुम्हाला काय झालं हे तुमच्या त्वचेला? काही नाही म्हणे, चटईवर झोपलं होतं त्याचे ठसे. तर थोडासा संपर्क असा आला की त्याचा ठसा उमटतो. त्याप्रमाणे आपल्याला जीवनात ज्या भावलेल्या गोष्टी असतात, ज्या गोष्टीने आपल्याला आकर्षित केलेलं असतं, ज्या गोष्टीनं आपल्या हृदयावर अधिराज्य मिळवलेलं असतं, त्याचाही ठसा, तुका म्हणे, ठसा गेला पडोनिया ऐसा. ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा, तेणे दशदिशा आत्माराम. त्या ठशाचे परिणाम असतात. म्हणून या वातावरणाच्या, या भजनाचा, या आनंद कल्लोळाचा ठसा जर उमटून त्या ठिकाणी गेला आणि मनुष्य जर परत प्रपंचात आला तर परत त्या आठवणी मात्र इकडे येतात. इकडच्या आठवणी तिकडे येत नाहीत. आपलं वातावरण, अंतःकरण शुद्ध असेल तर. पण तिकडच्या आठवणी येतात, आणि त्या येता येता कुठेतरी असं आयोजन आपण करावं, कुठेतरी सप्ताह चालला असेल तर तिथं जावं, असं सुरू होतं. आणि मग हळूहळू शरीराचा आणि मनाचा संपर्क त्या दूर होऊ लागतो. आणि मग अशा प्रकारच्या शरीरापासून आपण शुद्ध वातावरणात जाऊन, म्हणजे ते शुद्ध वातावरणाचं शेवटचं जे टोक आहे तो परमात्मा स्वरूप आहे. तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की तुम्ही चला आमच्याबरोबर, कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा. मग तुकाराम महाराजांनी विचारलं, कार्तिकीचा सोहळा कशाचा आहे? एखादी जत्रा आहे का? एखादा लग्नाचा सोहळा आहे का? नवरदेवाच्या घोड्यापुढे लोक नाचतात, बँड वाजतोय, हे होतं आहे, ते होतं आहे, निरनिराळे प्रकार सगळे निघाले. काय, कसला सोहळा आहे हा? कार्तिकीचा सोहळा. कार्तिकी हा शब्द एक महिना वाचकत्वानं आहे. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष असा. तर कार्तिकीचा सोहळा म्हणजे देव झोपलेले असतात, ते देवाची उठण्याची वेळ असते ती. हो, कोणती एकादशी म्हणतात त्याला? देवाची जागण्याची एकादशी असते ती. तर त्यावेळेला देव अशा प्रकारचे उठतात. म्हणून देव झोपल्यावर या 4 महिन्यात लग्न कार्यासारखे मंगल कार्य प्रपंचातले केले जात नाहीत. असा एक हे आहे, प्रघात आहे, परंपरा आहे अशा प्रकारची एक. तर देवाला उठवण्याचा हा सोहळा आहे, उठवण्याचा सोहळा आहे. महाराष्ट्राचा एक दिव्य इतिहास त्याच्या मागे आहे बरं का, मागे आहे. त्या विजयनगरच्या राजानं आपल्या शब्दात गुंतवून पांडुरंगाला विजयनगरला नेलं होतं आषाढीनंतर, आणि तिथून पुढे पूजा नाही, काही नाही, 4 महिने असं झालं होतं. आत्ता जसं त्या ठिकाणी दर्शनाचं होतं किंवा जाता येत नाही आता लोकांना, त्याप्रमाणे झालं होतं. मग वारकरी खूप हैराण झाले होते. मग सगळे जमले आषाढीला. काय करा आता, देवच नाही तर करणार काय? मग प्रतिष्ठान निवासी
आपल्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, त्यांचे पणजोबा, त्यांचे वडील सूर्यनारायण, त्यांचे वडील चक्रपाणी, त्यांचे वडील भानुदास महाराज हे मोठे साधू होते आणि ते जवळजवळ ज्ञानेश्वर माऊली वगैरे यांच्या समकालीन असतील किंवा थोडे मागे पुढे असतील. तर त्या भानुदास महाराजांनी जबाबदारी घेतली, सगळी कथा सांगत नाही मी आपल्याला, जबाबदारी घेतली, मी आणतो देवाला म्हणून. ते गेले तिथे, देवाने तिथे त्यांची कसोटी पाहिली, हार गळ्यात घातला, राजाने सुळावर न्यायला चालवलं. परंतु आता देवाचे भक्त असल्यामुळे राजा काय करू शकणार त्यांना, म्हणून ते निमित्त धरून भानुदास महाराजांच्या बरोबर देव याच्यात आले, कुठे पंढरीत आले. आणि आल्यानंतर सगळ्या वारकऱ्यांनी कार्तिकीचा पहिला सोहळा अगदी जबरदस्त जोरदारपणे अत्यंत प्रेमानं पार पाडला. तिथून पुढे आषाढी कार्तिकी सुरू होते. तेव्हा अशा प्रकारचा हा जो कार्तिकीचा सोहळा आहे तो तेव्हापासून चालतो, आजही चालतो, इथून पुढेही चालत राहील. मी म्हणतो चंद्रसूर्य असेपर्यंत चालत राहील. तर त्याचं एक कारण आहे. काय कारण आहे तर आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा सोहळा पंढरीनाथाचा सोहळा आहे. वैकुंठ म्हणजेच वैकुंठ म्हणजे पंढरीलाही वैकुंठ म्हणतात आणि पांडुरंगाला पण वैकुंठ म्हणतात. हां, ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हां, मग वैकुंठ पीठीचे लिंग जो निगमपद्माचा पराग जिये जयाचेनी हे जग अंगछाया. तिथं भगवंताला वैकुंठ हे नाव आहे. हां, वैकुंठ हे नाव आहे. म्हणून तो ध्रुवसुद्धा बोलताना त्या ठिकाणी म्हणतो असं की वैकुंठा असं म्हणतो. तेव्हा वैकुंठ जवळ आलं. कुठून आलं जवळ? आत्ता सांगितल्याप्रमाणे विजयनगरहून आलं, हा आत्ताचा इतिहास आहे. पण खरोखर ते आलं वैकुंठाहून. वैकुंठाची मूर्ती आली भीमातिरी, लाडका तो हरी यशोदेचा असं म्हटलं. आणि पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती येऊनिया प्रीती समची उभे राहिले असं वर्णन आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता. गोकुळाहून गाई गोपाळ घेऊन भगवान त्या ठिकाणी आले, वेणुनादावर ते ठेवले, रुक्मिणीचं समाधान केलं आणि पुंडलिकाला वर देण्याच्या निमित्तानं त्या पुंडलिकानं गुंतवून ठेवलं. म्हणून हा बाबा तिथे अडकून त्या ठिकाणी कटेवर हात ठेवून तुमच्या आमच्यासाठी तुमची आमची वाट पाहत राहिला आहे, पण त्याची आपली भेटच होईना, करावं काय. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले वैकुंठ आता जवळ आलं आहे. कुठं आलं? पंढरीला आलं आणि सन्निध आलं म्हणजे आपल्या जवळ आलं. आपल्याला दुसरे तीर्थ आहेत ना, त्या तीर्थाचा महिमा आहे, खूप भयंकर महिमा आहे त्या तीर्थाचा. हां, खूप महिमा. क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा. भागवतात म्हटलं की ज्याप्रमाणे सगळ्या क्षेत्रात काशी क्षेत्र मोठं आहे, असे सगळ्या क्षेत्रांचे महात्म्य वर्णन केलेलं आहे. पंढरीचं महात्म्यही आहे ते यापेक्षा फार अलौकिक आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. इतर क्षेत्राची महात्म्य उदंड खूप वर्णन केलेली आहेत, खूप ऐकलेले आहेत, खूप पाहिलेले आहेत आणि खूप वर्णन केलं. मी ऐकलं, मी पाहिलं आणि मी वर्णन केलं, सगळ्यांनी वर्णन केलं. पण सांगा ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे? कुठंच नाही, कुठं नाही, बरं कुठं नाही. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला गेले होते, 4.5 वर्षाची तब्बल तीर्थयात्रा केली, पायी केली बरं. आणि सगळे देव पाहून आले. मग देव सामोरे आले पुढे. नामदेव महाराजांना हृदयाशी धरलं, सगळ्या संतांना जवळ घेतलं. तेव्हा नामदेव महाराजांनी म्हटलं की देवा, मला आता परत कोणत्याही तीर्थाला पाठवू नकोस, कोणत्याही क्षेत्राला पाठवू नको. ज्या क्षेत्रात गेल्यानंतर तुझ्यासारखा उभा देव आहे असं मला दिसत नाही, त्या ठिकाणी मला त्या तीर्थाला तीर्थन, क्षेत्राला क्षेत्रन, दैवताला दैवत म्हणायची लाज वाटते म्हणे. कोणी झोपलं आहे, कोणी बसलं आहे, पण भक्ताच्या कैवारासाठी कटेवर हात ठेवून
उभा राहिलेला तुझ्यासारखा देव अशा प्रकारचा तया ते देव म्हणता लाज वाटे माझ्या चित्ता नामदेव महाराज म्हणतात. नको म्हणतात मला. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात ऐसा विटेवर देव कुठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे. सांगा कुठे नाही. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. खास आमच्याकरता भगवंतानं पंढरी निर्माण केली आणि पंढरीला देव वैकुंठाहून आले. म्हणून वैकुंठ आज पंढरीला या जम्बूद्वीपामध्ये, आपण जम्बूद्वीपात राहतो, तर या द्वीपात आपल्या जवळ अगदी 100-200 किलोमीटरवर इतक्या थोड्या अंतरावर परमात्मा वैकुंठ अशा प्रकारचा आले. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी असं म्हटलं. मेदिनी म्हणजे पृथ्वी असं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि परमात्मा दूर आहे, पण सगळीकडे असला, दूर असला, त्याचं चिंतन करता येत असलं तरी त्याचा आपला संपर्क येत नाही. आपला संपर्क आपल्या पांडुरंगाशी येतो. असतं काय, दुसरे क्षेत्र मोठे मोठे आहेत, दुसरे क्षेत्र मोठे मोठे आहेत, त्यांचं महत्त्व आपल्याला वाटतं, पण त्या क्षेत्राला आपल्याला जाता येत नाही बरं का. आणि जवळचं क्षेत्र महत्त्वाचं वाटत नसतं, आपल्याला जाता येत असतं तर महत्त्वाचं वाटत नसतं, आणि महत्त्वाचे ते वाटतात तर जाता येत नाही, म्हणजे आपल्याला घडत नाही. आणि न घडल्यामुळे आपण या संसारानं पिचून गेलो आहोत. तर हे जवळचं तीर्थक्षेत्र किती मोठं आहे आणि याचा हा सोहळा कसा आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. तेव्हा म्हणतात ते वैकुंठ जवळ आलं अशी गोष्ट आहे. महत्त्वाची व्यक्ती आपण कळवून घेणं ही आपली जबाबदारी आहे, पण ती व्यक्ती जवळ येणं हे आपलं भाग्य असतं. तुम्ही बघा, चंद्र रोज उगवतो, नेहमी उगवतो, अमावस्येचा दिवस सोडला तर, परंतु चंद्राचं महत्त्व नेहमी नाही तितकं. मग कधी आहे तर आत्ता या काळात, आत्ता मागची पौर्णिमा गेली, आता गेलेली पौर्णिमा कोणती होती हो? कोजागिरी होती. तर त्यावेळेस चंद्राचं महत्त्व वेगळंच आहे. माऊलीनं अगदी सुंदर साहित्यिक यानं सांगितलं आहे, ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. सगळ्या ऋतूत बरवा ऋतू कोणता म्हणजे शरद ऋतू. ऋतू बरवा शारदू, शारदीय नवरात्र असतं ना त्यात, म्हणून शरद ऋतू. त्या ऋतूमुळेच त्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात, शारदा देवीचं. ठीक आहे. तर ऋतूमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं, प्रेमाच्या दृष्टीने, उत्साहाच्या दृष्टीनं, वातावरणाच्या दृष्टीनं आणि अंतःकरणाच्या अंतर्चिंतनाच्या दृष्टीनं, या सगळ्या दृष्टीने विचार करा. विस्तार मी नाही करत, सगळ्या दृष्टीने विचार करा. शरद ऋतू अगदी भावणारा अशा प्रकारचा असतो. पण त्या शरदात सुद्धा दिवसा मजा नसते, रात्री चंद्राची मजा असते शरद ऋतू. काय ऋतू बरवा शारदू शारदी बरवा पुढती चांदू. चांद म्हणजे चंद्र असतो. तो चंद्रसुद्धा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत सगळ्यात चांगला नसतो. तर चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. पौर्णिमा शरद ऋतू महत्त्वाचा, चंद्र महत्त्वाचा, पौर्णिमा महत्त्वाची. एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक. ऐका बरं, तर तो चंद्र महत्त्वाचा का असतो याचे अनेक कारणं आहेत, परत तेही सांगायचे नाही. त्या तो अमृताचा वर्षाव करतो वगैरे, पण एक लक्षण माझ्या चिंतनाच्या संदर्भात सांगायचं आहे की त्या दिवशी चंद्र अगदी जवळ असतो. त्या दिवशी चंद्र अगदी जवळ असतो पृथ्वीच्या, इतका जवळ कधीच नसतो. म्हणून त्या दिवशी पडलेलं टिपूर चांदणं माणसाला उत्साहाने उल्हास देणारं असतं. रजोगुणी माणसाला देतं, तमोगुणी माणसाला देतं आणि सत्वगुणी माणसाला पण देतं. तर जवळ आलेला चंद्र जसा आनंद जास्त देतो, त्याप्रमाणे वैकुंठात दूर असलेला परमात्मा श्री विष्णू आनंद देत असेल, पण आपण दूर आहेत आणि त्याला विन्मुख आहेत. तो जर आपल्यावर अनुग्रह करण्याकरता पंढरीला सन्निध म्हणजे जवळ आला आहे, तर आता त्याच्या आनंदाची लयलूट करणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे आणि हा आपला मोठा लाभ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आले वैकुंठ जवळी
जवळा सन्निध पंढरी आहे. काय कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी आहे. आता सोहळा म्हणजे काय काय असतो? वेळ झाली काय? सोहळा म्हणजे काय काय असतो? त्या सोहळ्यात किती लोक असतात? त्या सोहळ्यात काय काय चालतं? गाणं चालतं, नाचणं चालतं, गाणं बजावणं अशा प्रकारचं चालतं, नाचणं चालतं आणि प्रेम आणि आनंद असतो. प्रेम आणि आनंद असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पिक पिकले घुमरी, प्रेम न समाये अंबरी, अवघी मातली पंढरी, घरोघरी सुकाळ. या सोहळ्यामुळे पंढरीतलं वातावरण कसं झालं आहे याचं वर्णन दुसऱ्या चरणात करतात. पहिल्या चरणात आपला लक्षवेध करतात की आपण चला कार्तिकीचा सोहळा बघण्याकरता पंढरीला आपण त्या ठिकाणी जाऊ आणि पंढरपूरला वैकुंठपीठ आलं आहे. आता पंढरपूर जरी म्हटलं ना तरी अनेक पंढरपूर आहेत बरं का. महाराष्ट्रातच अजून एक पंढरपूर आहे. तुम्ही बघा, हा नेवासा फाटा ते औरंगाबाद या रोडवर औरंगाबादच्या जवळजवळ गेला तर तिथे एक पंढरपूर आहे. तिथेही पांडुरंग आहे. कर्नाटकात एक पंढरपूर आहे आणि मध्य प्रदेशात एक पंढरपूर आहे. सगळे आहेत. पण मग कोणत्या पंढरपूरला जावं असं जर म्हणाल तर संतांनी त्याचं उत्तर देऊन ठेवलं आहे. भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा चाशी, बाईला 16,000 रे. भीमा तीरावर वसवलेलं नगर आहे, त्याचं नाव पंढरपूर आहे. ते पंढरपूर जवळ, त्या पंढरपुराचं वैकुंठ जवळ आलं आहे असं आम्ही म्हणतो, असं तुकाराम महाराज म्हणाले. नाही तर बाकीच्या पंढरपुराला भरकटाल तुम्ही, तसं करू नका. तर हे जवळ आलं आहे. तर या ठिकाणी भीमा तीरावर नगर वसवलं आहे. कुणी? यानंच वसवलं आहे, पंढरीनाथानंच वसवलं आहे. राजधानी म्हणून वसवलं आहे. हे वसवलं आहे नगर, त्याचे नाव पंढरपूर. आणि तिथला जो मोकाशी आहे, मोकाशी म्हणजे अधिकारी आहे, राजा आहे, सार्वभौम आहे. पंढरपूर पाटणीगा महाराजा सार्वभौम राजा आहे. तर तो तेथील मोकाशी, त्याला 4 हात आहेत. पण 4 हात असले तरी आता ते 4 हात त्यांनी लपवून ठेवले 2, आणि 2च फक्त कटेवर ठेवले बरं का. चतुर्भुज आणि कटिकर विराजे अशी त्याची अवस्था आहे. वाटलं कोणाला भक्ताला तर तो दाखवतो 4 हात, पण 4 हाताचा देव 2 हाताचा होऊन राहिलेला आहे, कमरेवर हात ठेवून राहिलेला आहे. असं ते जवळ आलेलं वैकुंठ आहे. म्हणून जास्त आनंद देणारा आहे त्याचा हा सोहळा, त्यांनी केलेला सोहळा आणि त्याच्याकरता केलेला सोहळा. तेव्हा अशा प्रकारचं या सोहळ्याला काय आलं आहे तर खूप पीक आलं आहे म्हणे. खूप पीक आलं आहे. काय होतं, माणसं एखाद्या दिवशी गर्दी जर जमली ना जास्त तर माणसाला पीक आलं आहे हो. पीक येणं हा भाग प्रचूर या अर्थाने आहे. पेरलेल्या धान्यालाच पीक म्हणतात हे आपण हे होतो, आपण गृहीत धरतो. पण कोणती वस्तू जास्त आली की या गोष्टीला याला फार पीक आलं आहे अशी गोष्ट आहे. सगळ्या पिकाला खाणारे रानडुकरं आहेत म्हणे. आता लोक म्हणतात बरं का, पीक नासाडी करतात हे रानडुकरं. मग लोक असं म्हणतात की पीक नासाडी होत आहे ना, या रानडुकरांनाच पीक आलं आहे म्हणे. मग ते काय कोणी पेरलेले थोडेच आहेत. म्हणून पीक पिकले घुमरी तुकाराम महाराज म्हणतात. घुमरी पिकले म्हणजे भरभरून पीक आलं आहे. हे कशाचं पीक आहे? हे पीक धान्याचं आहे? हे पीक एखाद्या वस्तूचं आहे? नाही, प्रेम न समाये अंबरी, प्रेमाचं पीक आलं आहे. प्रेमाचं पीक कसं असतं? एखाद्या घरी आपण गेलो आणि आपण प्रेमानं गेलो भेटायला, पण तिथं जर काही नको ते घडलं असलं, सगळ्यांचे तोंड जर असे खाली हिरमुसून गेलेले असले, डोळ्यात पाणी असलं सगळ्यांच्या, तर आपल्याला आपलं प्रेम तिथं व्यक्त करता येतं का सांगा? नाही करता येत महाराज, करता येत नाही. त्याप्रमाणे आपण संसारात असल्यानंतर संसारातल्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असून आणि त्या ठिकाणी चिंतेचं सावट आलेलं असतं.
प्रायः अपवाद सोडला तर. संसारी माणसात आपण गेलात तर तिथे आणि त्या ठिकाणी असंच असतं. थोडा लग्नाचा सोहळा एखादा थोडासा अपवाद असला तर बाकी सगळं असंच असतं. नाराज झालेले लोक असतात, नाराज झालेले असतात. मग अशा प्रकारच्या संसारी समूहामध्ये नाराज लोकांच्या समुच्चयामध्ये आपल्याला प्रेमाचा साक्षात्कार होत नाही आणि आपले अंतःकरण तसंच वृक्ष होत जातं. म्हणून संसारात माणूस दुःखी होतो. हे कसं आहे, पंढरीच्या सोहळ्यात आलेले जे लोक आहेत ते वेगळ्या कॅटेगरीतले आहेत, म्हणून ते प्रेमा करता येतात. आणि पंढरपूरला वैकुंठ जे आलं आहे, परमात्मा जो आला आहे तो प्रेमाचा पुतळा आहे ना. तू प्रेमाचा पुतळा, काय मैत्रीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा असे भक्त आलेले आहेत. आणि देवही तसाच आहे. आणि अनेक भक्त, हजारो लाखो भक्त आणि देव जर मिळाला तर तिथं संसाराचा लेश नाही आणि कळीकाळाचाही लेश नाही. मग तिथे काय, मग प्रेमच आहे सगळं. गाण्यात प्रेम आहे, नाचण्यात प्रेम आहे, वाजवण्यात प्रेम आहे, सगळं प्रेमच प्रेम आहे. म्हणून प्रेमाचं पीक घुमरी आलं आणि ते प्रेम आवरायला तयार नाही. म्हणून प्रेम न समाय अंबरी. आकाशात सुद्धा प्रेम मावत नाही इतकं आलं आहे. इतकं आकाशात उंच गेलं प्रेम ते की त्यानं स्वर्ग, सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास इथपर्यंत गेलं. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. शांती क्षमा दयापुरी वासुदेव घरोघरी आनंद ओसंडला अंबरी प्रेमे डुले त्रिपुरारी गा वासुदेव हरी वासुदेवा. घरोघरी शांती, दया, क्षमा या नांदतायत या टाळ मृदंगाच्या गजरानं, नामस्मरणाच्या कल्लोळानं नाचतायत. शांती, क्षमा, दयापुरी. आनंद, घरोघरी आनंद झाला आणि प्रेम आकाशात उचंबळलं. ते कुठे गेलं, ते कैलासापर्यंत गेलं आणि तिथे ह्या प्रेमानं, हे प्रेम तिथे भगवान महादेवांच्या पर्यंत गेलं. आणि प्रेमे डोले त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकर प्रेमाने डोलायला लागले. अशा पंढरीतल्या कार्तिकीच्या उत्सवात निर्माण झालेल्या प्रेमरूपी पिकाच्या प्राचुर्यानं हे सगळं त्रैलोक्य दुमदुमून अशा प्रकारचं गेलं आहे. असं प्रेम ओसंडले अंबरी, प्रेम न समाय अंबरी. घरोघरी त्या प्रेमाचा सुकाळ झाला, घरोघरी सुकाळ झाला. अशा प्रकारचं वातावरण ज्या वेळेला असतं त्यावेळेला कितीही दुष्ट माणूस, खळ माणूस, दुःखी माणूस अशा प्रकारचा गेला तरी त्याचं दुःख, त्याचा दुष्टपणा सगळं निघून जातो आणि त्याला भगवत प्रेमाचा साक्षात्कार अशा प्रकारचा होतो. असा साक्षात्कार करण्याकरता आपण कार्तिकीला जाऊ. तिथे जाता जाता चंद्रभागेला नमस्कार करू. चंद्रभागेला पाहून आपलं सगळं पाप निघून जाईल. पंढरपूरला पाहून चंद्रभागेचं स्नान करू. आज दशमी आहे ना, मनानं करू. नाही जाणं झालं तर हरकत काय त्याची, मनानं करू आपण. अशी एक वदंत आहे की दशमीच्या दिवशी वारकरी चंद्रभागेत असला पाहिजे. नसला तर तो या भूलोकात आहे का नाही शंका निर्माण होते. बरं, म्हणून संध्याकाळच्या वेळेला आम्ही दरवेळी आमची ही वेळ निघायची असते, बरं का, निभायची असते. वाळवंटात एक कीर्तन असतं काही वर्षापासून आणि इथून आम्ही निघतो धावपळीत. बरोबर तासभर अगोदर जाण्याचा प्रयास करून मग तिथं तर इथूनच 2 दिवसापासूनच वेध लागतात की आपण कधी निघू, कधी जाऊ वगैरे वगैरे. साधू संत भेटतात, आनंदाच्या आणि त्या ठिकाणी गोष्टी वगैरे होतात, नगर प्रदक्षिणा होते, सगळं होतं. पण ठीक आहे, आता यावेळेस आपण मनानं करूया. तेव्हा पंढरपूरला आणि आजच्या दिवशी जायचं असतं आणि गेल्यानंतर स्नान करायचं, नगर प्रदक्षिणा करायची, दर्शन तो देखावा हा विध हे जरी असलं तरी शक्य असलं तर आणि दर्शन करायचं, नाहीतर मुखदर्शन करायचं, नाहीतर कळसाचं दर्शन तर कुठूनही कोणाला करता येतं, बरं का. अशी मान्यता आहे शास्त्राची. कळस पाहिला की त्या देवतेचं दर्शन झालं. लोकी तरी आखी ऐसे जै दुरुनी कळसू दिसे
ते भेटीची हात वसे देवतेची ती आहे, किंवा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, अशी गोष्ट आहे. तर असं दर्शन घ्यायचं. कीर्तन भजन कुठं असलं तर ते ऐकायचं आणि कार्तिकीच्या सोहळ्यात वाळवंटामध्ये कीर्तनाला येऊन आपला देहभाव हरपून आपल्या जीवनात आपण वर्षाला किंवा दर महिन्याला जे जात असतील ते जाऊ दे, पण दर वर्षाला आषाढी कार्तिकीला जाऊन आपण वैकुंठात जाऊन येतो दरवेळेला, अशी गोष्ट आहे. मनुष्य देहात इतरत्र असा लाभ कुणालाच नाही, आणि हा लाभ महाराष्ट्राला आणि रुक्मिणी मातेनं दिला आहे, भगवंतानं दिला आहे, आणि संतांनी तो टिकवला आहे आणि वाढवला आहे. हां, आपल्या भाग्यानं आपण त्यात सम्मिलित होतो. म्हणून जे कार्तिकीच्या सोहळ्याला जाणारे लोक असतील त्यांना या भाग्याची भावना आहे, कल्पना आहे, आणि जे जात नसतील त्यांनीसुद्धा हे सगळं चालू झाल्यानंतर एका आषाढीच्या किंवा कार्तिकीच्या सोहळ्याला जाऊन हा आनंद जरूर लुटावा, माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे. म्हणून पीक पिकले घुमरी, प्रेम न समाये अंबरी, अवघी मातली पंढरी. एक उन्मत्तपणा येतो त्यातही, सात्विकपणाचा सुद्धा उन्मत्तपणा असतो, की माणसाला कशाची चिंता नसते, ददात नसते, तहान भुकेची आठवण नसते. अशा वेळेस लहान मूल जसं त्या ठिकाणी उड्या मारतं त्याप्रमाणे मनुष्याची अवस्था होते. अवघी मातली पंढरी, घरोघरी सुकाळ. तेव्हा हा सगळा सुकाळ कसा असतो, वारकरी जे काय करतात त्याचे परिणाम काय अशा प्रकारचे होतात, त्याचा पांडुरंगाला किती आनंद होतो, परलोकातले लोक याची इच्छा कशी करतात, दुसऱ्या क्षेत्राच्या तुलनेनं हे क्षेत्र कसं आहे, अशा अनेक पैलूंचं दर्शन तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगात घडविलेलं आहे. आणि हा अभंग जर आपण चित्त देऊन ऐकला तर तुकाराम महाराजांची विचारधारा आत्ता आपल्याला पंढरीत घेऊन जाईल, आत्ता आपल्याला मनानं पंढरीत घेऊन जाईल. हे जर आपण ऐकलं तर एकदा घेऊन गेल्यानंतर तिथली आपल्याला लज्जत लागून दरवर्षी आपल्याला जावं वाटेल किंवा भजन कीर्तनाची आवड लागेल. आणि ही आवड लागता लागता देहादिक संसारापासून आपण अलिप्त होऊन खरोखर वैकुंठाला जाण्याच्या योग्यतेचे होऊ. ही जीवनयात्रा सफल करण्याकरता अशा प्रकारचा लाभ ज्या विचारधारेत आहे, ज्या विचार प्रवाहात आहे, ज्या प्रेम प्रवाहात अशा प्रकारचा आहे, ज्या संकल्पनेत आहे, ज्या भावना विशेषात अशा प्रकारचा आहे, तो भावना विशेष, ती संकल्पना आणि ती विचारधारा आपल्यापुढे ठेवली जात आहे. तेव्हा आजची सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून या अभंगाचं राहिलेलं चिंतन आपण उद्या आणि परवा या 2 दिवसात करूया. झालेली सेवा समर्पण. धन्यवाद. पिकले